उठा उठा, सकाळ झाली, अॅनिव्हर्सरी करायची वेळ झाली. होट राहू दे अॅनिव्हर्सरी, राहू दे. काय हे पडली आजारी, विषय काय असणार आहे माहितीये का तुला? खरं सांग का? खरं उठून बस, एक मिनिट उठून बस, उठून बस, उठून बस. विषय काय माहितीये का? ते त्या दिवशी तुझ्या मम्मीने सांगितलेलं ना, मला वाटतंय तुला नजर लागली. नजर बघू, नजर कशी लागली, कुठं लागली बघू दे. बसाले गार लागतंय. अरे काय ताप पण आलाय? 7:30 वाजले. अरे खरंच की ताप आलाय. येऊ दे, फिरते सारखी फिरते, हे प्रमोशन करत ते प्रमोशन करत, त्याच्यामुळे तुला नजर लागली, तू आजारी पडली. आज आमच्या लग्नाला, आज 14 मार्च आहे, तर 14 मार्चला आमच्या लग्नाला कम्प्लीट 8 वर्ष पूर्ण झालेत. 8 वर्ष झाले? अरे 7 असतील. 8 आहे ना, 8च आहे. 16 झालेलं ना आपलं लग्न. 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 8 वर्ष झाले. 8 वर्ष पूर्ण झालीत. पण पहिल्यांदा, अरे पण 8 वर्ष मी असं तुला सांभाळलं, असं मी 8 वर्ष तुझ्यासोबत, 8 वर्ष काढले मी तुझ्यासोबत. झालं का बोलून? अरे पण 8 वर्ष मी काढले. चेष्टेच्या मूड मध्येच नाहीये सगळ्यात महत्त्वाचं. असू दे की आजारी असली तरी, पण 8 वर्ष मी तुझ्यासोबत सुखी संसार काढला. डेंजर अंग दुखतंय. तर झालं असं की 8 वर्षात पहिल्यांदा मी अशी आहे अॅनिव्हर्सरीच्या दिवशी. नाही तर अॅनिव्हर्सरी म्हटलं की मला एवढा हुरूप असतो की मस्त मस्त जेवण बनवायचं, मस्त मस्त घरात भिंतीला डेकोरेशन करायचं, केक हा घ्यायचा, साडी ही घालायची, असं बरंचसं असतं. पण आज झालं असतं की आज मला अचानक सकाळी एका प्रमोशनला जावं लागलं. तर पुण्यातच होतं, थोडंसं पुण्याच्या बाहेर होतं म्हणजे. तर तिथं आम्ही गेलेलो, तर मी ह्यांना पण घेऊन गेलेले. तर हे होते आज, ह्यांना म्हटलं की चला, दरवेळेस कसं आम्ही मुंबईला वगैरे पोरीत जातो, आणि म्हटलं ठीक आहे अॅनिव्हर्सरी, तर अॅनिव्हर्सरी संध्याकाळी करता येईल म्हणून मग काय झालं, आम्ही गेलो प्रमोशनला तिकडं दिवसभर. आणि तिथला काही आम्ही ब्लॉगच नाही काढला, कारण तिथं ते एक स्कूलचं होतं, तर मला नाही वाटलं की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी शेअर कराव्यात, म्हणून मी तिथला ब्लॉगच नाही केला. आणि तिकडून आले, आणि जे ताप आलाय, तुफान अंग दुखतंय, ताप आलाय. आता वाजलेत रात्रीचे 7:30. घरात स्वयंपाक करायची अजिबात इच्छा नाही. आम्ही सकाळी गेलेलो, इच्छा नाही, इच्छा आहे फक्त बॉडी साथ देत, बॉडी साथ नाही देणार आहे. तर सकाळी आम्ही म्हणजे लवकर गेलेलो, तर हे असं सगळं काम पडलेलं आहे घरातलं, ते पण राहिलं, आणि त्यातनं ताप असलं, तुफान आलाय. तर आता आणि सगळ्यात ताप तुझा कसा दाखवायचा रे आता? डोकं पण लय दुखतंय यार. ताप आहे डोकं पण लय दुखतंय. डोकं आणि कसं काय बरं बघू, दाबून देतो. तर झालं असं की मम्मीने कॉल केलेला, तर शंभूला तिकडे सोडलेला ना, आम्ही दोघंही नव्हतो. तर आज शंभूचा सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेवटचा पेपर होता, तर शंभूला लागणारे उद्यापासून सुट्टी, म्हणजे थोडक्यात आजपासूनच सुट्टी लागली. तर शंभूला पण मम्मीच्याच घरी पप्पा घेऊन गेले त्याला स्कूलमधून. ते खुश आहे, ते खुश आहे, तो खूप खुश आहे. आणि मम्मीने कॉल केलेला की इकडंच या, इकडंच मी जेवण वगैरे बनवते आणि अॅनिव्हर्सरी करू. तर ते माझ्यासाठी सोन्यावरून पिवळं झालं, कारण माझ्या अंगात स्टॅमिनाच नाहीये की अॅनिव्हर्सरी करायचा. जरी स्टॅमिना असतं तर, जरी मम्मीने बोलवलं नसतं तरी तू मी केली नसती यार, म्हटलं असतं एवढी अॅनिव्हर्सरी, कारण बिलकुलच पेशन्स नाही. झालं काय, तिथं पूर्ण अख्खा दिवसभराचं ऊन आहे ना, डोक्यावरती घेतलं, त्याच्यामुळे कदाचित मला वाटतं ही अवस्था झाली. जातं डोक्यावर कशाला घ्यायचं, 7:30 वाजलेत रात्रीचे. तर आता म्हटलं जावं जरा. तू पायावर का घेतलं ना, डोक्यावर कशाला घेतलं? घेतला. तर बघा आता मी ह्यांच्या बर्थडेला ह्यांना किती छान छान गिफ्ट देत असते. तर आता हे बघूयात अॅनिव्हर्सरीला मला काय. अॅनिव्हर्सरीला काय संबंध? बर्थडेला देईल तुझ्या गिफ्ट. आता गेले बर्थडेवर. बर्थडे माझा नोव्हेंबरला. बर्थडेला तुला, तुझ्या बर्थडेला आहे ना, पाहिजे त्या गाड्यावर नेऊन पाणीपुरी चालेल तुला. मी त्याच वरला असं कसं काय बोलते, अजून 8 वर्षात तर तो गिफ्टचा दिवस माझ्यासाठी नाही उगवला. ज्या दिवशी मला माझा नवरा काहीतरी गिफ्ट देईल, त्या दिवशी माझा तो दिवस सोन्याचा दिवस असेल. अरे मी भेटलो की तुला हे गिफ्ट, घे मला, घे. तुम्ही भेटलाय, शंभू भेटला, हेच माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे. तसं म्हटलं मी अपेक्षा पण, हा पाय घे माझा, पाय घेऊन काय लेग पीस तळून खाऊ का? लेग पीस नको रे. तर आता जाऊयात तिकडं. आणि सगळ्यात महत्वाचं, आम्हाला कुठेतरी लॉंग ड्राईव्हला जायचं होतं. म्हणजे आम्ही म्हटलं की अॅनिव्हर्सरीला एकमेकांना काही गिफ्ट देण्यापेक्षा, खूप मोठी अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन करण्यापेक्षा आहे ना, आपण तो खर्च कुठेतरी लॉंग ड्राईव्हला जाऊयात आणि तिकडचे छान छान असे ब्लॉग तुम्हाला दाखवायचे. तर आम्ही तर कधीच म्हणजे असं गेलो नाही एवढा लांब, असं म्हणजे दोघं तिघं तर आम्ही कधीच गेलो नाही. आमची फॅमिली म्हणजे कोणाला म्हणजे गावाकडून भाऊजी ताई असं जाऊबाईंना वगैरे घेऊनच जात असतो. पण ह्यावेळेस एक जाऊबाई प्रेग्नेंट आहे, एका जाऊबाईंचं छोटं बाळ आहे, तर त्यांना पण नेणं शक्य नाहीये. तर बघू आता ह्यावेळेस चाललंय की आम्ही तिघच जाणार आहोत बहुतेक. ते पण मी जर ह्या आजारात म्हणजे मी जर बरी झाले तर आमचा तर प्लॅन होता आजच अॅनिव्हर्सरी करायला कुठं तरी जायचं, पण ते प्रमोशन कडमडलं आणि सगळा बट्ट्या बोळ झाला. तू पण खडमडली आणि मी पण खडमडले, प्रमोशन कडमडलं.
त्याच्यामुळे झालं. आता बघू, जातो आता. कडमडलं नाही रे, कोलमडलं असेल. म्हटलं का? हा तेच. हा तर आता जातो आता मम्मीकडे, बघू मम्मीने काय केलंय ते. आईचं खायचं, केक कापायचं आणि यायचं. ह्या वर्षीची अॅनिव्हर्सरी अशी. आणि जाता जाता आपल्याला दवाखान्यात जायचंय. नाही मी नाही येणार. दवाखान्यात जायचंय. मी नाही येणार. हा, आणि मी तर डॉक्टरला सांगणार 4-5 इंजेक्शन द्यायला. मग तर मुळीच नाही येणार. सांगणार मला डॉक्टरांनी, मला इंजेक्शनची अजिबात भीती नाहीत, पण हे जे म्हणतात ना ते डॉक्टर जेंट्स आहेत आणि मला जेंट्स डॉक्टरांकडे जायचं नाही, मला लेडीज डॉक्टर पाहिजे असं मी ह्यांना म्हणते, पण हे मला जेंट्स डॉक्टरकडे नाही. अरे त्या डॉक्टरचा विषय काय आहे, तो आपला त्याचा लगेच गुण येतो. त्या फॅमिली डॉक्टर आहे, म्हणजे आम्ही शंभूला ह्यांना तिथंच दाखवत असतो. पण मग मला लाज वाटते, मला नाही आवडत जेंट्स डॉक्टरकडे जायला, मग मी लेडीज डॉक्टर बघते. चला, लेडी डॉक्टर जवळ नाही. लेडी डॉक्टर पण फॅमिली डॉक्टर आहेत, पण ते लेडी डॉक्टर इथं नाही आहेत, ते लांब आहेत इथून. आता आपण जाणार आहे ना मम्मीच्या इथं, तिथल्या लेडीज डॉक्टर कडे जाते. चला. पण लेडीजच गेलं पाहिजे का? मी साडी नाही घालणार आहे आता, प्लीज. नाही तुझं, माझं काय नाही बाबा, तुला काय घालायचं स्टॅमिनाच नाही साडी घालून. आता घातलेलंच आहे की. हे नको नॉर्मल ड्रेस घालते. ठीक आहे, चालेल. चला चला. चल. ए उठ उठ उठ, झोपू नको, उठ उठ. व्हिडिओ बंद केला की, मला माहिती आहे व्हिडिओ बंद केला की परत कॉल मारणार आहे. कॉल मारू नको, उठ उठ, तुझा कॉल माडी करून टाकीन मी. उठ, झोपायचं नाही. मी व्हिडिओ बंद केला, झोपायचं नाही. ठीक आहे, करा. बघ काढला, चालू केला मी व्हिडिओ परत. उठ 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 उठ. तू झोपली की व्हिडिओ चालू करणार आहे मी. झोपली की व्हिडिओ चालू, व्हिडिओ द्या इकडे मोबाईल माझ्या. झोपली की व्हिडिओ चालू करणार आहे मी. चालतंय, चल. ठीक आहे, आवरा. आवर, तुझा आवर आधी. माझं काय नाही विषय, तुझा आवर आधी. चल. अरे काय तोंड पाडून बसली. बघू इकडं, बघू. आवरायची तर हाऊस आहे बरं का एनर्जी साठी. जुना पुराणा आमच्या 3ऱ्या अॅनिव्हर्सरीला हा स्टिच केलेला ड्रेस आहे, आणि हा ड्रेस मी स्वतः माझ्या हाताने शिवलाय, ते पण साडीचा शिवलेला आहे. तर तो आता गुतवलाय. ऍडव्हर्टाईज करते का तुझी स्वतःची? असं काही नाही, म्हणजे सांगते मी, असंच मला. आणि हे असं तोंड पाडून बसणं, हे असं तोंड पाडून बसणं तर मला पण आवडत नाही, पण माझी आता कंडिशनच तशी आहे, तर मला ती स्माईलच येत नाही जी नॅचरली येते ना नेहमी. हे फाटलं कसं काय रे? ते फाटलं चुकून, माझ्याकडून कात्री लागली. तिकडं बी फाटलंय, दोन्हीकडे कात्री लागली संगच. चल उठ. बारीक तोंड करून बसतय, कोलमडतय. स्टोल घ्या ना मला बांधायला. हे घे तुझं, तू चल. आजारी पडली ती. काय दिलंय? भरपूर गोळ्या दिल्यात. लय मोठ्या गोळ्या दिल्या, तर मला आधीच गोळ्या खायचं कटाळ येतो. 3 दिल्यात ग. 3 दिल्यात, पण तेवढ्या सगळ्या खाऊन घ्यायच्यात तू. मी नसते खात. तुझा बाप खाईल. सांगा ना पप्पांना. खाऊन घ्यायचं ते. चल. मम्मी स्वयंपाक करते आतमध्ये, आणि तिथून इन्स्ट्रक्शन देते, 2 दिवस व्हिडिओ बंद कर आणि आराम कर. उभा झाला ना? ठीक आहे, चालतंय. येतो तुला काढायला? हा, दाखव कसा. आणि अजून कुठला? मांजा. हा काढ. भेडियाचा पण. हा काढ. आणि हिचा आवाज काढ, आजारीचा. त्या आजारीचा आवाज काढ. मग आजारी पडल्यावर कशी बोलते? आवाजच निघत नाही. अक्षा टाकलंय, आणि आशाविनी आणि अक्षा. 8 वर्ष कशी तरी काढली. संसाराला 8 वर्ष झाले पूर्ण. तर लय रडले. तर काय, लागला की चांगला. लावलाय एक तास. कसं लावलाय? असं उभा लावायचं. व्हिडिओ त्यांचा नाही काढत नाही. रॉकेट आहे बरं का कल्याण ती. तोंडा येईन तुझ्या. ठीक आहे. हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू. थांब, ते नाव खाऊ नको सगळ्याच. थोडं खातोय की
फोन केला असता साडी घालून असतो. थोडासा चालू आहे. दिष्ट काढायचा विषय का? तापाला म्हणून दृष्ट काढायची कुठली पद्धत आहे मलाच माहिती नाही आता. पापण्या किती लांबल्यात माझ्या पापण्या सांगून आता पहिल्यापासूनच लांबल्या. दिसणार नाही पण अंधारात दिसते तिकडे. दिसते ना मी. नाही आले आले 1 मिनिट. अरे काय पेटून दिलं ते. शंभर तू तिकडे बस बाबू. इकडे बस नको माझ्याकडे. टाकलं का मीठ? 3 वेळा काढले. एक मिठानी, त्या कागदांच्या अग्नीनी आणि देवाच्या दिव्यानी. आता काय बरी होणार ना? दवाखान्यात जायची गरज नाही. बस मग घरगुती इलाज. तुम्हाला पण ताप आला तर पहिले नजर काढा. हा, दवाखान्यात जायची काही गरज नाही. त्यामुळे बोलायला लागली. ताप गेला वाटतं. अॅनिव्हर्सरीचा मेनू ना? वडापाव आणि मसाले भात. ह्यांना मम्मीच्या हातचा वडापाव लय आवडतो म्हणून म्हंटल आणि मला काही माहिती मी आजारी होणार आहे ते. आता डॉक्टरांनी सांगितलं तुला माहित असलं पाहिजे ना तुला. असं कसं काय? आजच्या दिवस अरे तू खा पण तुला माहित पाहिजे होतं ना तू आजारी पडला. एक काम कर, मिरच्या खा म्हणजे आजार नाही. कर चालू तू. तर ह्याच्यात केलाय मसाले भात जो की ह्यांना लय आवडतो. आणि झाला असं मम्मी करत होते चपाती भाजी पण मीच म्हटलं ती जरा बाहेर गेलेली ती पण आली रात्रीच्या 8 वाजता घरी. तर म्हटलं राहू दे एवढा कधी करणार ना आपलं वडापावच कर. आणि ह्यांना पण वडापाव आवडतात मसाले भात आवडतो म्हणून म्हटलं तेच कर. आता मी पण खाते आजच्या दिवस. कर चालू. घे पाऊस. दाखवा तुम्ही. मी खातो. बघा बरं कसं आहे. तुम्हाला तर काही छानच लागणार विषयच नाही. नको राहू दे. ओके ओके मस्त हॉटेल सारखे. मिरची 1 नंबर झाली. चल ना बाबू जेवायला. ए शंभू चल जेवायला बस. चल मग काय पटापटा चालू केलं ना. बाळाचं वाट पण नाही ना कोणी बघितली सोन्याची. चल बस ये इथं खाली. खाल्ले गोळ्या? तर गोळ्या खाल्ल्या आलो घरी. तिथेच ठेवल्यात. हा मम्मीने तरी अॅनिव्हर्सरी केली म्हणून तरी झाले नाही तर काय मी तर अॅनिव्हर्सरी आज केलीच नसते म्हणलं असतं राहू दे. आहे की नाही. तर लय जाम अजून झालंय. खरं तर मला पहिल्यांदा मी अशी झाली आहे ना. नाही तर मी कधीच आजारी पडत नाही. तुम्ही तर ब्लॉग मध्ये बघता की मी कधी आजारी असते. असं म्हणल्यामुळेच आजारी पडली. पहिल्यांदाच असं झालं की मी आजारी पडली होते. चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा कमेंट करून. नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या आणि भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये. बाय बाय.